खरं सांगा प्रिपरेशन करत आहात का नाही? काही जे आपले टॉपिक झालेत त्याची? स्टॅट्सची म्हणा, त्यानंतर पायथॉनची म्हणा, जे आपण मशीन लर्निंगचे मॉडेल्स शिकलेले आहेत, त्याची प्रिपरेशन तुम्ही करताय का नाही? नक्की. हे बघा, परत एकदा सांगतो, मार्केट परत मोठं ओपन झालेलं आहे. तुम्ही ओपन करून चेक करा आर्टिकल्स. फ्रेशर्सचे असू द्या किंवा एक्सपिरियन्सचे असू द्या. जॉब मार्केटमध्ये वाढलेले आहेत का नाही, हे एकदा ओपन करून पहा तुम्ही. किती मोठ्या प्रमाणात मार्केट ओपन झालेलं आहे. कारण तसंच असतं, एकदा इलेक्शन झालं ते त्यांची आयडियोलॉजी ठरवतात. त्याप्रमाणे मार्केटमध्ये प्रोजेक्ट्स यायला चालू होतात. ठीक आहे. इथेपर्यंत झालेलं होतं कालपर्यंत आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक मॅन्युअल डेटा आपण तयार करणार आहोत. ओके. आपण एक मॅन्युअल डेटा तयार करणार आहोत. तर तो मॅन्युअल डेटा आपण कसं तयार करणार? डेटा इज इक्वल टू, आता मी ना इथे एक माझा डेटा लिहीन इन द फॉर्मॅट ऑफ फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो इथे सिंपल एका डिक्शनरीमध्ये माझा डेटा लिहायला स्टार्ट करतो. आता डेटा कसा असेल माझा हा, या डिक्शनरीमध्ये माझा कॉलम आहे एज. ओके. आता या एज कॉलम मध्ये माझे मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात, बरोबर? व्हॅल्यू मल्टिपल असतात, पण ते एकाच लिस्टमध्ये, बरोबर? म्हणजे एकच व्हॅल्यू असेल एजची, पण या लिस्टच्या आतमध्ये मी माझे मल्टिपल व्हॅल्यूज ऍड करू शकतो. आता मी इथे ना काही एजेस घेतो, जसं की 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65 and 70. ओके. तर हे काय झाले, माझ्या एजचे व्हॅल्यूज झाले. एकच व्हॅल्यू आहे लिस्ट प्रमाणे, बरोबर? तर आता आपण दुसरा कॉलम इथे प्रिपेअर करूया, तो आहे स्पेंडिंग स्कोर. स्पेंडिंग स्कोर आता सेम याच्या पण व्हॅल्यूज असतील आपल्याकडे 70, 65, 80, 75, 60, 95, 30, 20, 15 and 10. तर चेक करूया किती आहेत हे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर दोन्ही पण 10 व्हॅल्यूज असल्या पाहिजे. ओके. आता इथे मला हा जो डेटा आहे हा माझा डिक्शनरी फॉर्मॅट मध्ये आहे. ओके. आता मला याला कन्वर्ट करायचं आहे पांडासच्या डेटा फ्रेम मध्ये. तर तो आपण कसं कन्वर्ट करू? पीडी डॉट डेटा फ्रेमच्या आतमध्ये मी हा डेटा ठेवेन ऍज इट इज उचलून. ओके. तर हा डेटा आपला सिंपल डेटा तयार केलेला आहे आपण असा, आणि याला मी स्टोअर करेन एक व्हेरिएबल मध्ये डीएफ. मी जर डीएफ चेक केला तर तो डीएफ असा असेल. ओके. आता मला काय करायचं आहे, या डेटाला मला स्टँडर्डाइज करायचं आहे. ओके. स्टँडर्डाइज करायचं आहे, स्टँडर्डायझिंग डेटा. तर तो कसा करणार आपण? करण्यासाठी आपण ऑलरेडी स्टँडर्ड स्केलर इम्पोर्ट केलेला आहे. ओके. तर त्याच्याप्रमाणे मी इथे माझा जो डेटा आहे त्याला मी स्टँडर्डाइज स्केलर मध्ये स्टोअर करणार, या स्केलर व्हेरिएबल मध्ये. स्केलर व्हेरिएबल म्हणजे काय? माझे स्टँडर्ड स्केलर जे आपण इम्पोर्ट केलेलं आहे. ओके. आता मला या स्टँडर्ड स्केलर डेटा म्हणून मी एक नवीन व्हेरिएबल तयार करेन, स्केल अंडरस्कोर
डेटा म्हणजे ज्याला मी स्टँडर्डाइज्ड केलेला आहे, स्केल्ड केलेला आहे. ओके, आणि तो काय असेल माझा स्केलर डॉट फिट. कोणता वाला डेटा माझा फिट अँड ट्रान्सफॉर्म. फिट अँड ट्रान्सफॉर्म माझा कोणता डेटा कोणत्या याच्यामध्ये व्हेरिएबल माझा स्टोर आहे डीएफ. तर आता जर मी माझा डेटा चेक केला स्केल डेटा तर तो स्टँडर्डाइज्ड झालेला आहे इथे. क्लिअर. आता पुढे जाऊया आपण. आता ना आपल्याला करायचं आहे डीबीएस स्कॅन मॉडेल तयार करायचं आहे. तर आपण DBSCAN या व्हेरिएबल मध्ये आपण जे डीबीएस स्कॅन मॉडेल इम्पोर्ट केलेलं आहे ते इम्पोर्ट करणार. त्याच्या आतमध्ये आता एप्सिलॉन ची व्हॅल्यू होती त्याच्यामध्ये आपल्याकडे. तर हे रीड करू शकतो आपण कसं. मला हे रीड करायचं आहे डीबीएस स्कॅन मध्ये मी कोणते कोणते व्हॅल्यूज ऍज अ पॅरामीटर देऊ शकतो. हायपर पॅरामीटर, पॅरामीटर व्हॅल्यूज. तर ते कशा देणार मी, कसं चेक करणार. मला जर रीड करायचं असेल हे फंक्शन, मला या फंक्शन बाबतीत समजायचं आहे. हा, शिफ्ट अँड टॅब, फक्त टॅब नाही. ओके, तर इथे माझी हे व्हॅल्यूज मी पास करू शकतो याला. मिनिमम, सॅम्पल्स, मॅट्रिक्स. ओके, तर आता हे डीबीएस स्कॅन हे त्यांनी इथे डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डीबीएस स्कॅन हे काय आहे. ओके, तर आता याच्या आतमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो. सायकिट लर्न डीबीएस स्कॅन. तर इथून सुद्धा मी डॉक्युमेंटेशन पाहू शकतो या रिलेटेड. माझ्या काय व्हॅल्यू त्याच्या आतमध्ये मी पास करू शकतो. डिफॉल्ट एप्सिलॉन व्हॅल्यू द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन टू सॅम्पल्स. तर हा एप्सिलॉन काय आहे आपण पाहिलं होतं काल फॉर्म्युलामध्ये. तर काय सांगतोय हा, नसेल तरी ते रीड करा. द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन टू सॅम्पल्स फॉर वन टू बी कन्सिडर ॲज इन द नेबरहुड ऑफ द अदर. This is a not a maximum boundaries on the distance of a points within a cluster. This is the most important DBS scan parameter to choose appropriately for your data set and distance function. ओके, तर तुम्ही जर डीबीएस स्कॅनचं जर आपलं काल पीपीटी ओपन केलं तर तिथे आपण एक 5 ते 6 व्हॅल्यूज घेतल्या होत्या DBSCAN साठी. रेडियस साठी वेगळी होती, त्याच्यानंतर मिनिमम पॉइंट साठी वेगळी होती, त्याच्यानंतर मिनिमम पॉइंटचा क्रायटेरिया चेक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक पार्ट होता. राईट. त्याच्यानंतर आपल्याकडे काय होता, बाउंड्रीवरचे पॉइंट्स साठी एक पॉइंट होता. ओके, आणि आपल्याकडे काय होता, नॉईज साठी एक पॉइंट होता. बरोबर. तर आता इथे मी याच्यासाठी एक 0.5 एप्सिलॉनची व्हॅल्यू मी पास करतो इथे 0.5. ओके, आणि त्याच्यानंतर मिनिमम सॅम्पल्स हे मी 3 ठरवतो. ओके, मिनिमम सॅम्पल्स म्हणजे बरोबर आपण काल हे पाहिलं होतं. आता पुढे आपण काय करूया, या मॉडेल डीबीएस स्कॅन मध्ये फिट करूया डॉट फिट स्केलर डेटा. कोणता, स्केलर डेटा. ओके, म्हणजे आता हा त्याच्यामध्ये फिट व्हायला, फिट होऊन तो कुठे फॉल करतो ते आपल्याला आता समजेल थोड्या वेळात. म्हणजे मॉडेल आपल्या इथं आता तयार झालेलं आहे डीबीएस स्कॅनचं. बरोबर. आता यानंतर मला काय करायचं आहे, डेटा आपला जो आहे त्याच्यामध्ये मला एक न्यू कॉलम ऍड करायचा आहे. कोणता, आता जे मी नवीन लेबल्स ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. डीएफ ऑफ माझे जे क्लस्टर्स तयार फॉर्म झालेले आहेत, तर त्या क्लस्टर्सचे व्हॅल्यूज असतील माझ्याकडे. तर तो मी डेटा आता याच्यामध्ये ऍड करेन माझ्या डेटा सेटमध्ये. आणि तो माझा कोणता वाला डेटा असेल, डीबीएस स्कॅन डॉट लेबल्स. आता जर मी माझा डीएफ चेक केला तर माझ्याकडे इथे काय आलेले आहेत, क्लस्टर तयार झालेले आहेत. पण सांगा इथे किती क्लस्टर तयार झालेला आहे, किती क्लस्टर्स दिसत आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. हम्म,
-1 म्हणजे काय? क्लस्टर. एक कॅटेगरी झाली -1. -1 म्हणजे एकच कॅटेगरी झाली. ही व्हॅल्यू त्याची क्लस्टरची. तसं काही नाही. -1 +1 तो त्याच्याप्रमाणे व्हॅल्यूज देतो तिथे. हा 1 2 3 -1 -2 -3 इकडच्या निगेटिव्ह साईडला जात असेल तो. ओके. पण हा माझ्या माहितीप्रमाणे हा एकच क्लस्टर फॉर्म तयार करतोय एकच कॅटेगरीचा. बरोबर. आता आपण काय करूया, प्लॉट करूया याला क्लस्टर्सला याने कसं तयार केलेलं आहे त्याच्यावरून आपल्या डेटा सेटवरून. ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला प्लॉट यूज करायचा आहे पीएलटी डॉट स्कॅटर प्लॉट. म्हणजे त्याचे स्कॅटर कसे क्लस्टर्स कुठे कुठे स्कॅटर्ड आहेत ते चेक करायचं आहे आपल्याला. बरोबर. तर स्कॅटर प्लॉट आपण यूज करणार. त्याच्या आतमध्ये आता आपल्याला लिहायचं आहे डेटा सेट. कोणता कोणता डेटा सेट आपल्याला इथे यूज करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल डीएफ ऑफ एज कॉलम. डीएफ ऑफ एज कॉलम त्यासोबत डीएफ ऑफ स्पेंडिंग स्कोर कॉलम. एक मिनिट आपण ओके. डीएफ ऑफ स्पेंडिंग स्कोर. का दाखवत नाही इथे स्पेंडिंग स्कोर. डीएफ ऑफ स्पेंडिंग स्कोर. हा एक मिनिट चेक करूया. ओके घेत आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. अजून आपल्याला याच्यात ऍड करायचा आहे डेटा. डीएफ ऑफ स्पेंडिंग स्कोर. याच्यानंतर आपल्याला सी इज इक्वल टू याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पास करायची आहे डीएफ ऑफ आवर क्लस्टर जे आपण क्लस्टर तयार केलेले आहेत. ओके. हा लास्ट वाला कॉलम क्लस्टर्स. आणि याच्या पुढे एक आपल्याला एक कलर सिलेक्ट करू शकतो आपण याच्यामध्ये. सी मॅप इज इक्वल टू रेनबो साठी आपण इथे रेनबो लिहू. ओके. तर हा प्लॉट झाला. याच्यानंतर आपल्याला अजून एक प्लॉट याच्या खाली टाकायचा आहे जे व्हॅल्यूज पीएलटी डॉट एक्स लेबल. पीएलटी डॉट हो एक्स लेबल. नेक्स्ट लेबल माझे काय असेल 8 चे. ओके. पीएलटी डॉट वाय लेबल. याच्या आतमध्ये आपला कोणता डेटा असेल स्पेंडिंग स्कोर. हा आता टायटल लिहायचं आहे पीएलटी डॉट टायटल. तर टायटल काय आहे आपले डीबीएस स्कॅन क्लस्टरिंग ऑफ मॉल डेटा अदरवाइज मॉल डेटा. ओके काही प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर मला चेक करायचं आहे आता पीएलटी डॉट शो. तर आता हा कसा दिसेल तर याने अशा प्रकारचा इथे डेटा कलर त्यांनी रेनबो मधले कलर्स घेतले. हो एकच कलर घेतला कारण का इथे जास्त क्लस्टर्स फॉर्म झालेले नाहीये. ओके. तर इथे आपल्याला काही वेगळं काही दिसत नाहीये. फक्त सिंपल याने काय केलेलं आहे डेटा आपल्याला याने प्लॉट करून दाखवलेला आहे. ओके. आता मी जर माझ्या क्लस्टरचे जर मला काउंट्स चेक करायचे आहेत तर ते क्लस्टरचे आपण इथे काउंट ही चेक करूया. पण त्याआधी आपण इथे हे चेक करूया की इथे आपल्याला काय दिसत आहे. आपण जो डेटा लिहिला होता त्याप्रमाणे इथे काय दिसत आहे आपल्याला. तुम्हाला या डायग्राम वरून काय दिसत आहे सिंपल. कलर एकच आहे त्याच्यामुळे त्यांनी क्लस्टर्स असे एकच क्लस्टर असल्यासारखं दिसतोय हा. हा कारण एकच कॅटेगरी समजतोय तो सर्वांना. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज चेंज कराव्या लागतील. कशाच्या मिनिमम पॉइंट्सच्या. त्याच्यानंतर
एप्सिलॉनच्या. ओके, पण त्याच्यानंतर आपण ते नंतर चेंज करून पाहू शकतो व्हॅल्यूज. आता आपण काय करूया, एक पुढची प्रोसिजर लिहून घेऊया ज्याच्यामध्ये आपण आपल्याला आपले अनालाइज करायचे आहेत क्लस्टर्सला. अनालाइज द क्लस्टर. अनालाइज द क्लस्टर. तर आता अनालाइज कसं करणार, क्लस्टर काउंट. क्लस्टर काउंट इज इक्वल टू df of clusters डॉट व्हॅल्यू काउंट. डॉट व्हॅल्यू काउंट. व्हॅल्यू काउंट काय असतो सांगा. त्याच्यामध्ये किती कॅटेगरीज त्याचा आपल्याला तो काउंट सांगतो, बरोबर. किती व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण इथे प्रिंट करणार आपले क्लस्टरचा काउंट. हा क्लस्टरचा काउंट आपण इथे प्रिंट करणार. ओके, त्यानंतर या स्टेटमेंट नंतर ऍक्च्युअली नीट पाहायला तर हे आपण कोट्सच्या आतमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे फक्त ऍज इट इज प्रिंट होईल. ओके, आणि ते जे क्लस्टरचं काउंट असेल ते आता मी प्रिंट करणार. आता मी इथे लिहिणार क्लस्टर. हो, चालतं ना, पण आपण सिम्प्लिफाय एकदम छोटं छोटं करत जातो, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा ते एक्झिक्यूट होईल, मग हे दिसेल तुम्हाला, ते सोबत दिसेल त्याच्या. हा, सोबत त्याच्या बाजूला. हा, आता इथे पहा क्लस्टरचा काउंट. तर किती काउंट दाखवतो हा आपल्याला, -1 चे 10 काउंट्स आपले हेच आहेत. तर आता आपण काय करूया, आपण थोडा आता त्याच्यामध्ये एक मिनिट व्हॅल्यूज चेंज करूया आपण याच्यामध्ये. ओके, आपण याच्यामध्ये काय करू आता, व्हॅल्यूज आपले चेंज करूया. कोणते व्हॅल्यूज चेंज करायचे आपल्याला इथे आता, या एप्सिलॉनचे. आता मी काय करतो, 5 वरून आपण याला करूया आता 4. ओके, तर 4 ला आपण इथे चेक करत जाऊया, इथेच आपल्याला समजेल. पण 4 ला पण हा एवढा काही वेगळा रिझल्ट दाखवत नाहीये, बरोबर. 10च दाखवतोय. मग आता आपण काय करूया, इथे ना याला चेक करून बघूया. याला आता आपण डायरेक्टली 0.2 करूया एप्सिलॉन. आपण त्याच्यामध्ये आपले क्लस्टर्स फॉर्म करण्यासाठी डिस्टन्सची व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो आपण. इथे पण 10 येत आहे. आता ना मी काय करतो, मायनस नाही, आताची जी व्हॅल्यू आहे याच्यासोबत मी आता चेंज करतो व्हॅल्यू या मिनिमम सॅम्पल्सची. आता इथे मी 2 करून पाहतो. इथे पण काही चेंज झाला नाही एवढा. चेक करू शकतो आपण याला. आता डायरेक्टली 10 करून बघूया. नाही, 10 पॉइंट आहेत ना आपल्याकडे. याला आपण 5 करून बघूया, तरी पण नाही. हा, मग आता हे व्हॅल्यूज वरती डिपेंड असणार आहेत की या 2 ऍक्युरेट बरोबर व्हॅल्यूज घ्याव्या लागतील आपल्याला. पण आता या व्हॅल्यू वरती रिसर्च कोण करतो, मी सांगितल्याप्रमाणे तुमचा डोमेन एक्सपर्ट. आता आता किती क्लस्टर्स तयार केले त्याने, 2. आता जर याचा आपण प्लॉट पाहिला तर तो कसा मिळतोय आपल्याला, 2 वेगवेगळ्या कलर्स मध्ये. म्हणजे नीट पाहिलं तर त्यांनी याला एक क्लस्टर केलंय, याला एक क्लस्टर केलंय, आणि यांच्याला मिळून एक क्लस्टर केलंय, बरोबर.
आणि आता आपल्याकडे याने व्हॅल्यू सांगतोय 0चे 6 आहेत आणि -1चे 4. ओके, म्हणजे आपल्याला इथे 0.9 ही खूपच मोठी व्हॅल्यू झाली माझ्या माहितीप्रमाणे. इथे जरा याला आपण 7 करून पाहूया. नाही, 7 ला नाही, म्हणजे 0.9 च्या पुढे फरक पडतोय. ओके, आता इथे डायरेक्टली 1 करून पाहूया. ओके, 1 ला फक्त इथेपर्यंत येतोय. आता याला चेंज करूया आपण. यालाच आपण 3 करूया आणि याला आपण 4 करूया. ओके, आता हे सर्व काही 0 झालेलं आहे. ओके, सर्व काही 0 झालेलं आहे. हे 3 म्हणजे खूप मोठी झाली माझ्या माहितीप्रमाणे. याला ना 1.5 ठेवूया. ओके, आता फक्त या 5 ला तो काय करतोय? कुठे आहे हा 5? ओके, याला एक्झिक्यूट केलं नाही अजून. ओके, हा फक्त बाहेरच्याला बरोबर इकडं टाकलंय असं आपण थोडंफार म्हणू शकतो. हे खूपच लांबची व्हॅल्यू होती, त्याला त्याने सेपरेट केलेलं आहे. म्हणजे इथल्या इथे त्याने क्लस्टर्स फॉर्म केलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काही याच्या बाबतीत टेन्शन नाही घ्यायची गोष्ट, कारण का तुमचा डोमेन एक्सपर्ट असतो, जो ऑलरेडी पीएचडी केलेला असतो याच्यामध्ये, तो तुम्हाला व्हॅल्यू सांगत असतो. तुम्हाला फक्त नोट डाऊन करून ठेवायचं असतं की या व्हॅल्यूला हा रिझल्ट येतोय, त्या व्हॅल्यूला तो रिझल्ट येतो. एवढंच झालं. कोणाला शो करून दाखवायचं काय मोठं काम आहे आपलं? लगेच दाखवू शकतो आपण. पण शो शिवाय कसं कळणार? दाखवावं लागेल ना शो करून. हा, लिहून म्हणजे डॉक्युमेंटेशन असतात वेगवेगळे. त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथे लिहून ठेवू शकतो हे सर्व काही गोष्टी. ठीक आहे, तुम्ही लिहिलंय, लिहून घ्या.